नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी तुषार आपटे, उदय कोतवालला कर्जतमधून अटक करण्यात आली आहे. सव्वा महिन्यांपासून फरार असलेल्या या दोन्ही आरोपींना ठाणे क्राईम ब्रांचने अटक केली आहे. दरम्यान ठाणे क्राईम ब्रांच या दोन्ही आरोपींना SIT कडे सोपवणार आहे. हायकोर्टाने आपटे आणि कोतवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान या दोन्ही आरोपींना आज कल्याण कोर्टात हजर करणार आहे. तर बदलापूर अत्याचार प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट आहे. सह आरोपी आपटे आणि कोतवाल आता अटकेत आहे. तर बदलापूर अत्याचार प्रकरणातील सह आरोपी आहे उदय कोतवाल आणि तुषार आपटे, ज्यांना कर्जतमधून अटक करण्यात आली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर संचालक कोतवाल आणि सचिव आपटेवर गुन्हा दाखल झाला होता. शाळेत घडलेला प्रकार पोलिसांना न कळवणं, पुरावे नष्ट करणं असे दोघांवर आरोप. तेव्हापासून आजपर्यंत ते फरार राहिले, तर सव्वा महिने शोध न लागल्यानं कोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 1 ऑक्टोबरला कोर्टानं दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत कडक ताशेरे ओढले. फरार आरोपी भाजपशी संबंधित असल्याचा आरोप करत विरोधकांनी तपासावर प्रश्न उपस्थित केले. शाळेतील CCTV गायब कसं झालं, आरोपी मुलींच्या शौचालयात का गेला याची चौकशी होऊ शकते. तर घटनेच्या दिवशीचं शाळेतील CCTV फुटेज गायब असल्याचं कोर्टात सांगितलं गेलंय. यावर CCTV सोबत छेडछाड झाल्याचं मत कोर्टानं व्यक्त केलं होतं.